नमस्कार मंडळी, मॅक कट्ट्यावर आपलं पुन्हा एकदा स्वागत. कट्टा मकरांचा खुल्या चर्चेचा वेध घेत असतो आपण बातम्यांचा, मागोवा घडामोडीचा. मॅक कट्टा या प्रेक्षकप्रिय युट्यूब वाहिनीवरून आपण जंतर मंतरवरच्या आंदोलनाची सातत्याने माहिती घेत आहोत. मी माझ्या फेसबुक वॉलवर त्याविषयी लिहितही आहे. दोन्हीकडे चांगला प्रतिसाद आहे, त्यामुळे लिहित राहा, माहिती द्या, सगळ्याच घडामोडींवर प्रकाश टाका, सगळ्याच बाजू मांडा, अशा प्रकारची मागणी होत आहे. घटनांचा वेग इतका प्रचंड आहे की सगळंच काही प्रत्येक व्हिडिओतनं मांडता येणार नाही. त्याचं कारण असं आहे की व्हिडिओ केल्यापासून तो प्रसारित होण्यापर्यंतच्या कालावधीत सुद्धा घटना घडतायत, त्याच्यामुळे त्याच्या काही मर्यादा आहेतच. पण तरी प्रयत्न असा आहे की सर्व आणि जे पोहोचत नाही ते पोहोचवण्याचा आपला प्रयत्न आहे. एकूणच हे जंतर मंतरचं आंदोलन, तिथले घडलेल्या प्रकार, सगळ्याच घटनाक्रम हा अतिशय खूप आता संवेदनशील झाला आहे. आणि त्यामुळे कोणालाही किंवा कोणीही त्याच्या बाजूनी, विरोधात, तटस्थ, अलिप्त, निरपेक्ष, विवेकी, संयमी, आक्रमक अशा भूमिका घेताना काही एक विशिष्ट मर्यादा, सभ्यता पाळणं गरजेचं आहे. त्यामुळे आपल्या मांडणीतून काही वेगळं घडणार नाही याची प्रत्येकाने काळजी घ्यायची. आपली मांडणी ही सांगणारी, भूमिका मांडणारी, माहिती देणारी असेल. हे खरं आहे की मांडणारा ज्या विचारांचा, पक्षाचा किंवा त्याची जी काही एक भूमिका असते पहिल्यापासून, ते त्या डोकावणार आणि त्या चूकही नाहीये. तो प्रत्येक जण आपापल्या भूमिकेतूनच घटनांचं विश्लेषण करणार असतो. पण तरी पण, आणि हा तरी पणच महत्वाचा आहे. आजच्या मॅक कट्ट्याच्या ह्या भागातून एका महत्वपूर्ण बाबीकडे मी लक्ष वेधू इच्छितोय. मागण्या, उपोषण, आंदोलन, हिंसाचार. लक्षात घ्या, मागण्या, उपोषण, आंदोलन, हिंसाचार संविधानावर अप्रत्यक्षपणे करतोय का अत्याचार? म्हणजे आज आपण ह्याच मुद्द्यावर बोलणार आहोत. आणि हाच मुद्दा जंतर मंतरच्या निमित्ताने प्रकर्षाने जाणवतोय, जो पुढे आलेला आहे. आता ह्यात आपण भारतीय जनता पार्टी किंवा केंद्र सरकार किंवा शिक्षण मंत्री, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काय करायला पाहिजे होतं, काय केलं नाही, केलं ते उशिरा का केलं, तातडीने का केलं नाही, सगळं कळत होतं तर राजीनामा आधीच का नाही घेतला, आंदोलनापर्यंत जाण्याची वेळ का आली, ह्या सगळ्या बाबींचा विचार करणार नाही. याच्यावर वेगळे व्हिडिओ करू. आधीच्या व्हिडिओमध्ये याचे काही संदर्भ दिलेले आहेत. परत आपण आंदोलक चूक की बरोबर, त्यांची भाषा श्लील की अश्लील, नैतिक की अनैतिक, यावरही जाणार नाही होत. परत म्हणून शीर्षक लक्षात घ्या, मागण्या, उपोषण, आंदोलन, हिंसाचार संविधानावर अप्रत्यक्षपणे होतोय का अत्याचार? या आंदोलनातनं काय झालं तर या आंदोलनाच्या ठामपणामुळे, मागण्यांमुळे आणि दिनांक 20 जुलैला जंतर मंतर ते संसद झालेला मार्च, आणि त्या दरम्यान दोन्ही बाजूनी, आता असं आहे की व्हिडिओ दोन्हीकडनं येत आहेत ना, आणि सातत्याने व्हिडिओ येत आहेत, पण प्रत्येक वेळी पोलीस, सुरक्षाकर्मी आणि सरकार याला खोटंच ठरवायचं आणि सगळाच देखावा आहे असं म्हणायचं, असा अन्याय होईल. म्हणजे परत एकदा, पार्टी कोण आहे हा मुद्दा नाहीये, विचारधारा कोणती आहे. त्यामुळे दोन्ही बाजूनी व्हिडिओ येतात आणि दोन्ही बाजूनी हेच सांगितलं जात आहे की आक्रमण केलं, हिंसाचार केला, कारण पत्रकारांवरही मारहाण झालेली आहे, पत्रकारांवरही हल्ले झालेत आणि हुरियोही उडवली आहे. त्यामुळे आपल्याला त्याच बाबीकडे लक्ष वेधायचं आहे. आणि म्हणून प्रत्येक वेळी तिकडचा अरब स्प्रिंग, श्रीलंका, नेपाळ, बांगलादेश अशी जी काही मांडणी होती ना, त्या पलीकडे आपला देश, आपली संस्कृती, आपली लोकशाही, ह्या सगळ्या भूमिकेतनं आंदोलन बघता आलं पाहिजे आणि तसंच बघण्याची सवय लावून घेतली पाहिजे. अन्यथा काय होतं, सोयीनी परकीय परदेशीला नावं ठेवायची आणि सोयीनी अनुकरण करायचं, असा दुटप्पीपणा चालणार नाही. असं आहे की त्या बांगलादेशमध्ये असं घडलंय की थेट शेख हसीनाच्या अंतर्वस्त्रांपर्यंत आंदोलक पोहोचले होते. म्हणून ते तिथे समर्थनीय आहे, कारण त्यातून सत्ता बदल झाला. म्हणून इथली अश्लीलता किंवा इथली जी सगळी मांडणी आहे ती समर्थनीय ठरवायची का? आणि मग प्रत्येक वेळी जेनझी लिंगो, जेनझीचं प्रकटीकरण
ती आता अशीच प्रकट होणार, कारण परिभाषा बदलते असं म्हणायचं का? तर हे सगळे मुद्देही आपण चर्चेला घेणार होतो, पण आजचा मुद्दा अधिक महत्वाचा असं आहे की आता आंदोलकांना कळून चुकलंय की अशा प्रकारे सरकारला वेठीस धरता येतं आणि अशा प्रकारे सरकारला वेठीस धरून सरकार वाकवता येतं, सरकारला झुकवता येतं आणि आपल्या मागण्या पूर्ण करून घेता येतात. आता सरकार वाकणं, सरकार झुकणं ही लोकशाहीतली एक बाब आहे, म्हणजे ते काही गैर नाहीये. बरं, सरकारने ज्या जनतेचं आपण प्रतिनिधित्व करत असतो त्या जनतेपुढे लवचिकता दाखवायचीच असते, तडजोडी करायच्याच असतात आणि त्यातून जनतेच्या हिताचं जे काही आहे ते करावं लागतं. त्यामुळे जनतेच्या हिताकरता झुकावं वाकावं लागलं तर त्यात काही गैर नाही. म्हणून धर्मेंद्र प्रधान यांनी जो राजीनामा दिलाय त्यात त्यांनी भूमिका काय मांडलेली आहे की मी आता यापुढे हिंसाचार होऊ नये, विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये आणि हिंसाचाराचं आंदोलनाचं लोण देशभर पसरू नये याकरिता राजीनामा देत आहे. त्यामुळे राजीनामा देण्याचं कारण लक्षात घ्या आणि म्हणून आपलं शीर्षक त्या अर्थाने मंडळी लक्षात घ्या. तर अशी जर सवय लागत गेली तर हे लोकशाही करता घातक आहे. मुळातच आपल्यावर काय मांडलं गेलं की आपण ब्रिटिशांकडनं लोकशाही घेतली, असं नाहीये. आपल्या डीएनएत लोकशाही आहे. त्यामुळे ब्रिटिश येण्यापूर्वी, मुघल आक्रमणापूर्वी, डच, फ्रेंच, पोर्तुगीज अशा सगळे येण्यापूर्वी आणि आक्रमण करून आपल्या धर्मावर घाल्यापूर्वी सुद्धा ज्या काही व्यवस्था होत्या, ज्याला आपण राजेशाही म्हणतो, जनपदाच्या व्यवस्था, त्या प्रत्येक ठिकाणी लोकशाहीच होती. आणि म्हणून जितकं मागे जाईल तितकं मागे जा. रामायण महाभारतात सुद्धा या सगळ्या लोकशाहीचे संदर्भ आपल्याला मिळतात, कारण हे दोन तुलनेत आपल्याशी अधिक जोडलेले म्हणून, पण पूर्ण आपल्या सगळ्यामध्ये ते लोकशाहीचे संदर्भ. पण आता झालंय काय ते बघायचंच नाही आणि तिकडचंच म्हणजे समता, बंधुता, फ्रेंच राज्यक्रांती. बरं, फ्रेंच राज्यक्रांती सुद्धा अपयशी ठरलेली आहे बरं का. म्हणजे फ्रेंच राज्यक्रांतीतनं आपल्याकडे जे चित्र उभं केलंय तसं तिथे काही ऑलवेल झालं नाही. त्या राज्यक्रांतीनंतर ज्यांनी क्रांती केली त्यांचंच भलं झालं. सामान्य माणसाच्या पदरी निराशाच पडलेली आहे. म्हणजे राणीचं वर्णन केलं जातं ना की ब्रेड नाही तर केक खा. मग आता जंतर मंतरवर काय झालं, पिझ्झा आणि बर्गरच होते ना. मग हे सगळं लक्षात घेतलं पाहिजे. भावनिक होता कामा नये. भावना उचंबळून येणार हे बरोबर आहे, पण त्याही जरा थोडं शांतपणे बघितलं पाहिजे. म्हणून परत शीर्षक लक्षात घ्या. सांगायचा मुद्दा हाच आहे की आता हे जर सगळ्यांनाच कळून चुकलंय की अशा प्रकारे सरकारला वेठीस धरता येतं आणि सरकारला वेठीस धरण्याकरता रचनात्मक विधायक मार्गापेक्षा हिंसाचार करणं सोपं आहे आणि त्या प्रत्येक वेळी हिंसाचाराची जबाबदारी सरकारवर टाकता येते हे सिद्ध झालं असेल तर हाच घातकपणा आहे. असं आहे की विरोधक आज आनंदात आहेत, म्हणजे खरं म्हणजे ते आनंदात नाही आहेत, कारण काय झालंय की सगळं आंदोलन त्या तरुणांच्या हातात गेलेलं आहे, नाही का. ते जे कोणी आपल्याला दिसत आहेत, ज्यांनी कोणी ती सीजेपी स्थापन केली तिकडे जाऊन आणि मग माध्यमातनं, आणि माध्यमाचा प्रभाव आहे, दुधारी शस्त्र आहे, त्यांना श्रेय मिळालं ना. एकाही विरोधी पक्षाला याचं श्रेय घेता आलं नाही, कारण मुळात विरोधी पक्ष कधीच अशा प्रकारे प्रामाणिक गंभीर नव्हता तो या अर्थाने, कारण त्यांना शिक्षण क्षेत्राचं भलं होणं अशी गरज नव्हती. तर भाजप सरकार जे 2014 पासून अस्तित्वात आहे त्याचं नाक कापलं जाणं एवढीच त्यांच्या अपेक्षा होती. तर ते झालंय, पण ते श्रेय त्यांना घेता येत नाही. या पार्श्वभूमीवर तरुण जो मुळातच आक्रमक, उग्र, तीव्र असतो, कारण ती तरुणाईचा स्वभाव आहे, तरुणाईची तीच उत्स्फूर्तता आहे, त्याला जर असं कळलं तर त्याला यापुढे वापरलं जाईल आणि हाच धोका आहे. आणि म्हणून मी म्हटलं की आता भारतीय जनता पार्टीचं केंद्रात सरकार आहे, त्यामुळे आता 2029च्या लोकसभेपर्यंत आणि 2027 पंजाब, उत्तर प्रदेश विधानसभा हे जर तंत्र वापरलं गेलं तर समाजाची स्थिती काय होईल हे सगळ्या जे कोणी स्वतःला विवेकी, बुद्धिजीवी, विचारवंत म्हणतात यांनी समजून घेतलं पाहिजे. असं आहे की देशात बहुतांश राज्यात भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे, त्यामुळे तिथेही अशाच प्रकारची आंदोलन होऊ शकतात. मुद्दा काही असू शकतो, पण आंदोलन होऊ शकतात. रस्त्यावर उतरायचं, हिंसाचार करायचं, पोलिसांना, सुरक्षा यंत्रणेंना उद्युक्त करायचा आणि मग शेवटी असं आहे ना, शासन, प्रशासन, नोकरशाही ही वारा येईल तशी पाठ फिरवून असते. ती काही कोणत्या पक्षाची भिक्षाची नसते. दीर्घकाळ जे सत्तेत आहेत आणि त्या सत्तेत राहण्याने आमचा लाभ कोणाकरता आहे, कारण तिथे जसे म्हणजे तिथे प्रामाणिक लोक आहेत, पण असे काही आहेत ना की ज्यांना स्वतःचे व्हेंटिलेटरचे, आणि ते सगळे धोरण करतायत बरं का, हे लक्षात घ्या. त्यामुळे तेही बघतात की काय चाललंय, ढकलून द्या, कशाची जबाबदारी आहे. त्यामुळे भविष्यातला धोका, नजीकच्या भविष्यातला धोका आहे की अशा प्रकारची उग्र आंदोलनं सर्वत्र होऊ शकतात, सरकारला वेठीस धरलं जाऊ शकतं, निर्णय बदलला, आणि मग एखादा निर्णय लोकहिताचा असेल पण तो मला वाटत नाही लोकहिताचा. म्हणजे उदाहरणार्थ FCRA बिलाचा निर्णय लोकहिताचा आहे, बरोबर की नाही.
NRC, CAA, समान नागरी कायदा हे सगळे लोकहिताचे, हे काही केवळ त्या अर्थाने फक्त हिंदू हिताचे नाही, तर ते व्यापक देश हिताचे आणि ह्या देशात राहणाऱ्या प्रत्येकाच्या पंथाच्या हिताचे निर्णय आहेत. कारण ह्या देशाची एकात्मता, अखंडता, सार्वभौमता ही महत्वाची. मग अशा निर्णयांनाही विरोध केला जाईल. मला निर्णय नकोय म्हणून मी रस्त्यावर उतरणार. कधी मी माझ्या जातीचा, कधी मी माझ्या पंथाचा, कधी मी भाषेचा आधार घेणार, कधी माझ्या वयाचा आधार घेणार आणि आंदोलनातला हिंसेपर्यंत घेऊन जाणार आणि पाहिजे ते घडवून आणणार. हे लोकशाहीला मारक आहे. आणि म्हणून म्हटलं की लोकशाही आपल्या डीएनएत आहे. आपल्या लोकशाहीत आंदोलनाची परंपरा दीर्घकाळ आहे. आंदोलनं होऊ दिली पाहिजेत, झाली पाहिजेत. हाच आपल्या लोकशाहीचा सौंदर्य आहे. आणि म्हणून 1947 स्वातंत्र्य मिळवल्यानंतर 2026 पर्यंतची आंदोलनं काढा, सगळ्यांची आंदोलनं आठवा. इतकं टोकाचा हिंसाचार झाला. असं नाही शाहीनबाग झालेली नाहीये, थेट प्रजासत्ताक दिनावर लाल किल्ल्यावरही चढाई झाली. पण ही सगळी चढाई भाजप द्वेष आणि भाजपच्या सत्तेला विरोध यातून झालेली आहे. म्हणून हा सगळा संदर्भ लक्षात घेतला पाहिजे आणि त्या संदर्भाच्या आधारे पुढच्या घटनाक्रमाकडे बघण्याची दृष्टी विकसित केली पाहिजे. केरळ, पंजाबमध्येही पेपरफुटी झाली. मग आता समजा भाजप समर्थक तरुणांनी किंवा हिंदू तरुणांनी रस्त्यावर उतरले आणि तिथे अशा प्रकारची मागणी केली, मागणी पुढे झाली नाही तर उग्र आंदोलन केलं, तर त्याला जबाबदार कोण राहील? त्याला जबाबदार कोण? तिथली सरकार जबाबदारी घेणार का? आणि मग जे विरोधी पक्ष आज हिंसाचारावर टीका करून सरकारवर जी टीका करतात ते तिथली जबाबदारी घेणार का? म्हणून आज भारतीय जनता पार्टी जात्यात आहे आणि विरोधक सुपात आहेत. पण एकीकडे आपण काय म्हणतो, कोणीच अमरत्वाचा पट्टा घेऊन आलेला नाही. म्हणजे आज ना उद्या सत्ता बदल होईल, सत्ताधीश बदलतील, बरोबर की नाही? मग जे येणाऱ्या सत्ताधीशांना असंच ग्रस्त करायचं असतं अशी शिकवणच हे आंदोलन देते की नाही? त्यामुळे म्हणून हा सगळा मुद्दा अतिशय गंभीर आहे. मुद्दा तरुणाईवर टीकेचाच नाहीये, मुद्दा आपण कोणत्या मार्गाने आपल्या मागण्या मान्य करून घेणार आहोत तो आहे. पण ज्या चीनच्या विषयीची आपल्याला अधूनमधून डाव्यांना तर आजही, पूर्वी रशिया, आता चीन, ते रशियाचं विघटन झाल्यामुळे ममत्व, आपुलकी आहे. बरं, तिथं अमेरिकेविषयीची आपुलकी काय? तर अमेरिकेतला वोक, तिथला न्यू लेफ्ट आपल्याकडे यावा म्हणून नाहीये. मग त्या चीननी व्हिएतनाम चौकात तरुणांवर रंगाडे चालवले, रंगाडे. बरं, चीन मधल्या बातम्या अजूनही येत नाही आणि कसले तुम्ही गोडवे गाता. त्यामुळे भारतीय लोकशाहीवर पूर्ण विश्वास ठेवा आणि म्हणून आपण संविधानावर अत्याचार करत नाहीत ना, हेही आता ह्या निमित्ताने जरा शांतपणे एक पाऊल मागे आले. म्हणजे आंदोलन यशस्वी झाले ना, मग आता थोडं शांतपणे विचार केला पाहिजे. आणि म्हणून संविधानाची प्रत हातात घेणं, ती मिरवणं म्हणजे संविधानाचा आदर होत नाही. तसंच महामानव, घटनाकार, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा जय जयकार करणं म्हणजे त्यांचा आदर ठेवला जात नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे जे काही सांगितलंय, जी काही साहित्य निर्मिती, पुस्तकं तथ्यांच्या आधारे लिहिली ती मुळात समजून घ्या. आणि म्हणून संविधान आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर करायचा असेल, त्यांची बूज राखायची असेल तर मुळातच हिंसाचाराला थारा देऊ नका. हिंसाचार हातानेही करू नका. आणि हाताने हिंसाचार कधी करतो आपण? जेव्हा तो आपल्या मनात येतो, आपल्या बुद्धीत हिंसाचार असतो तेव्हा होतं. आणि म्हणून तरुणाईला भरकटवू नका, तिला हिंसेला बाध्य करू नका. आणि अशा प्रकारे तुम्ही एका प्रकारे अप्रत्यक्षपणे संविधानावरच अत्याचार करत आहेत. संविधानाने जे सगळं स्वातंत्र्य दिलेलं आहे त्या स्वातंत्र्याच्या मर्यादा लक्षात घ्या आणि त्या मर्यादा लक्षात न घेता जे काही चाललंय ते घातक आहे. आज भारतीय जनता पार्टी सत्तेत आहेत म्हणून त्याच्याविषयीची आपली व्यक्त होण्याची भूमिका वेगळी असेल तर तोही आपली चूक ठरेल. त्यामुळे कुठल्याच पक्ष सत्तेत असताना अशा प्रकारच्या वेठीस धरणारं आंदोलन हिंसेच्या मार्गाने करणं देशाला परवडणार नाही. आंदोलनं झाली पाहिजेत, मागण्या मान्य करून घेतल्या पाहिजेत, पण ते करताना आपण काय करतोय याचंही भान ठेवलं पाहिजे. हे ठीक आहे, जेव्हा युद्धजन्य परिस्थिती असते, आंदोलन तीव्र असतं तेव्हा असं काही भान ठेवलं जात नाही, ते होणारच नाही. पण जेव्हा आंदोलनाच्या नंतर जेव्हा शांती पर्व असतो, शांतीचा काळ असतो, त्यात कुठल्याही संघटनेनी, पक्षांनी आपण काय केलं होतं, आपण जेवढं बरोबर केलं त्यातलं चुकीचं काय राहिलं याचाही अंदाज घेतला पाहिजे. आणि म्हणून आपण भारतीय लोकशाहीला कृपया हिंसेचं गालबोट लावू नका. मॅक कट्ट्यावर आज हीच नम्र विनंती करायला आपल्याला आलेलो आहे. आणि मुद्दा म्हणून लक्षात घ्या की मागण्या, उपोषण, आंदोलन, हिंसाचार संविधानावर अदृश्य अत्याचार.
मंडळी, असा अत्याचार आपल्याकडनं होत नाही ना, याची एकदा खातरजमा करावी. मॅक कट्ट्यावर आज इतकंच. कट्टा मकरंचा खुल्या चर्चेचा वेध घेत असतो आपण बातम्यांचा, मागोवा घडामोडीचा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.